वाधवा लाडशिवा पॅराडाईज कुठे आली? लाडशिवा तिकंदर मध्ये किती कुत्रे? कुत्रे भरपूर होते, पण ते कुत्र पुढे होतं, बाकीचे कुत्रे मागे धावत होते. किती माणसांना चावली किती कुत्रे? मला काय सांगता नाही, पण आता आलं होतं नाही ते ते या एरियामध्ये चावलं होतं. महानगरपालिका काय करत नाही? महानगरपालिका ते कुत्रे भरपूर आहे, महानगरपालिका काही करत नाही, दिसतच आहे ना मग यावरून. आज या ठिकाणी रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये सकाळी जवळजवळ 2 वाजेपासून दुपारी 2 वाजेपासून एक डॉग बाईट्सचे केसेस जास्त रिपोर्टेड होत आहे. त्या ठिकाणी आतापर्यंतचा आकडा जवळजवळ 110 ते 130 पर्यंतचा आकडा झालेला आहे. त्यामध्ये जे लोवेस्ट एज आहे दॅट इज 11 इयर ओल्ड फिमेल. तिचं नाव अंकिता आहे आणि त्या ठिकाणी तिला एक ग्रेड 3 डॉग बाईट असल्यामुळे जास्त इंजुरी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी तिला सायनला ट्रान्सफर केलेलं आहे. इतर पेशंट्सचा आपण त्या ठिकाणी इकडे इलाज करून त्यांना घरी पाठवलेलं आहे. काही लोकांना ॲडमिट जवळजवळ 25 लोकांना आपण ॲडमिट करून त्यांना जे इक्विरॅब इंजेक्शन ते दिलेलं आहे. इतर लोकांना एअरवे इंजेक्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी काही लोकांना अपॉइंटमेंट आपण उद्या दिलेली आहे येण्यासाठी. तर अशी सध्या परिस्थिती आहे. नाव काय? माझं नाव राम तिवारी. तिवारी सांगा, काय घडलंय? ती दुर्दैवी घटना समोर आली आहे. बरक्या क्षेत्राने अनेक नागरिकांना चावा घेतलाय, काय सांगणार? आमची मुलगी होते, मित्राची मुलगी होते, त्यांना संदीप हॉटेलच्या जवळ ते कुत्रा पाठी मागून येऊन चावला. आता बरेच लोकांना कुत्रा चावत आहे आणि प्रशासन काय करत पण नाही. आणि इकडे पण खूप गर्दी आहे, तर पेशंट लोकांना पण काय इश्यू होत आहे ते पण प्रशासनाने लक्ष द्यावं. एक्चुअली हम साथ में जा रहे थे, मैं, मेरी फ्रेंड और मेरी बहन, हम लोग साथ में जा रहे थे एंड वहाँ पे एक डॉग था जो लाइक पेड़ के पास समथिंग खोज रहा था एंड वो अचानक से पीछे से आया एंड उसने मेरी बहन को बाइट कर लिया. बहुत लोगों को काटा है ना वहाँ पे? हाँ, बहुत जोर से काटा. ठीक. बहुत लोगों को काटा है ना वहाँ पे? हाँ, बहुत लोगों को काटा. क्या डिमांड रही बेटा आपकी प्रशासन से? कि वो डॉग को जल्द से जल्द पकड़े. ठीक.